लेट्स बिगिन. काल आपण हे बघितलं होतं की कॅन्डलस्टिक काय असतं, ग्रीन कॅन्डलस्टिक काय असतं, रेड कॅन्डलस्टिक काय असते हे आपण बघितलं होतं. वीक बघितली होती, बॉडी बघितली होती. ठीक आहे. ज्या लाईन्स आहेत त्यांना आपण वीक बोलतो, जी वरची लाईन आहे त्याला अपर वीक बोलतो, खालच्या लाईनला आपण लोअर वीक बोलतो, आणि मधली असते ती बॉडी. जेवढी मोठी बॉडी वगैरे आपण आता आज डिटेलमध्ये बघणारच आहोत. कॅन्डलस्टिकचे टाइप्स असं आपल्या टॉपिकचं नाव टाकायचं आता, तर तुम्ही लिहा कॅन्डलस्टिक टाइप्स. कॅन्डलस्टिकचे खूप टाइप्स आहेत, 40 ते 50 प्रकारच्या कॅन्डलस्टिक्स असतात, पण आपल्याला सगळं करायचं नाहीये. आपल्याला त्याच गोष्टी करायच्या ज्या महत्वाच्या आहेत आणि ज्या आपल्याला कामाला येणार आहेत, जास्त वेळा कामाला येतात अशा गोष्टी करायच्या. तर कॅन्डलस्टिक्सचे टाइप्स असं टॉपिकचं नाव टाका, किंवा टाइप्स ऑफ कॅन्डलस्टिक्स असं लिहा. टाइप्स ऑफ कॅन्डलस्टिक्स. टाइप्स ऑफ कॅन्डलस्टिक्स असं लिहा. फर्स्ट लिहा डोजी. फर्स्ट वन डोजी. आता डोजी कॅन्डलस्टिक म्हणजे काय असतंय? ही पिक्चर, हा पिक्चर असंच राहून देऊ आपण आणि एक नवीन घेऊया. ओके. डोजी कॅन्डलस्टिक बघतोय आपण. तर डोजी कॅन्डलस्टिक काय असते बघा. तर ही लाईन एवढीच मोठी असेल वगैरे असं काहीच नसतं. आता ह्या लाईन मध्ये आपण काल बघितली, वरची बाजू म्हणजे हाय आणि खालचा पॉईंट म्हणजे लो. त्या टाइम फ्रेम मध्ये, टाइम फ्रेम ही खूप महत्वाची असते कॅन्डलमध्ये. जेवढी मोठी टाइम फ्रेम त्याला म्हणतात तेवढी मोठी कॅन्डल. म्हणजे कॅन्डलचा टाइम ड्युरेशन जेवढा मोठा तेवढी मोठी कॅन्डल. आणि कॅन्डलची बॉडी पण खूप मोठी असेल, म्हणजे ग्रीन कलर आहे, खूप मोठी बॉडी आहे, तरी त्याला पण मोठी म्हणतात. ती लेंथ वाईज मोठी असते, प्रवास त्या टाइम फ्रेम मध्ये मोठा झालेला असतो. आणि तुम्ही ड्युरेशन जर मोठं कराल तर ती टाइम वाईज मोठी असते. तर कॅन्डल मोठी आहे तर मग कशी मोठी आहे, म्हणजे त्याची बॉडी मोठी आहे की टाइम ड्युरेशन मोठा आहे हे बघायचं असतं. ठीक आहे. आता आपल्याला इथं डोजी बघायची आहे. दिस इज डोजी. ठीक आहे. म्हणजे ही एक प्लेन अँड शार्प डोजी आहे. याच्यामध्ये ओपन इज इक्वल टू क्लोज, म्हणजे त्या टाइम फ्रेम मध्ये ओपन इज इक्वल टू क्लोज. म्हणजे तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहा की ओपन समजा झालं तर 100ला, क्लोज पण झालं 100ला. ठीक आहे. फॉन्ट साईज जास्तच मोठी झाली आहे. ठीक आहे. देन हा आपला आहे हाय, जो की आपण मानूया सपोज 105 आपल्या इझीनेस साठी, इज ऑफ कॅल्क्युलेशन साठी. आणि हा आहे लो, तो आहे 95 चा. तर ह्या टाईपला म्हणतात डोजी. आता डोजीचे पण प्रकार आहेत, पण दिस इज अ प्लेन सिम्पल डोजी. तर तुम्ही हे लिहा डोजी, आणि त्याच्या आतमध्ये या दोन गोष्टी, डायग्राम लिहा आणि पुढे लिहा इफ ओपन इज इक्वल टू क्लोज इन कॅन्डलस्टिक. इफ ओपन इज इक्वल टू क्लोज in candlestick, if open is equal to close, then it is a doji. then it is doji then it is doji. Doji means neutral. ठीक आहे. अशी डोजी असेल म्हणजे न्यूट्रल, म्हणजे वरच्या बाजूला पण विक तेवढीच आहे. आता ह्याच्यामध्ये विक कोणती आहे, त्या हॉरिझॉन्टल लाईन पासून जे बॉडीच नाही आहे कॅन्डलला. ठीक आहे. नो बॉडी, किंवा एकदम छोटी बॉडी असते तरी पण डोजी म्हटलं जातं. तर ह्या कॅन्डलला बॉडीच नाहीये आणि दोन्ही बाजूला विक जवळपास समान आहेत, एकदम शार्प इक्वल नाही आहेत. पण आता आपण याच्यामध्ये दोन्ही बाजूला समान ठेवलं, इथे 5चा डिफरन्स आहे, इकडे 5चा डिफरन्स, म्हणजे ही परफेक्ट न्यूट्रल कॅन्डल आहे. ठीक आहे. मार्केट ज्या ठिकाणी ओपन झालं तिथून जेवढं अंतर वर गेलं तेवढ्याच अंतर खाली गेलं, आणि बंद झालं त्यावेळेस जिथं ओपन झालं तिथंच बंद झालं, त्या टाइम फ्रेम मध्ये, त्या पर्टिक्युलर इक्विटीचा स्टॉकची प्राइस. ठीक आहे. इंडेक्स प्राइस असेल किंवा इक्विटीची प्राइस असेल ती तिथेच क्लोज झाली. ठीक. आता लिहा टाइप्स ऑफ डोजी. ह्या डोजीचे पण प्रकार असतात. टाइप्स ऑफ डोजी. कॅमेरे तुमचे सगळ्यांचे बंद आहेत, माझा पण बंद करतो. टाइप्स ऑफ डोजी. पहिला लिहा ग्रेवस्टोन डोजी. त्याचं स्पेलिंग आहे GRAVESTONE, ग्रेवस्टोन डोजी.
डाऊट्स डोजीचे टाईप टाईप करतो का? झाल्यावरती घेतो. हा सॉरी बोल डिस्टर्ब. बोल ना. हा तेच टाईप करतोस का स्क्रीन वरती टाईप्स, म्हणजे ते डोजीचं पण टाईप्स स्पेलिंग ओके 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 DOGE आहे ना? चालेल ना, नो प्रॉब्लेम. हा मी इमेज काढल्यावरती करणारच होतो. ओके वर्ड मध्ये सोपं पडेल तुला टाईप करायला. आय थिंक नो प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नाही. ग्रेव्हस्टोन डोजी याचा टाईप नंबर 1 आहे ग्रेव्हस्टोन डोजी. ग्रेव्हस्टोन डोजी मध्ये आपल्याला उलटा टी दिसून येतो. उलटा टी मीन्स रिव्हर्स टी बोलू शकता तुम्ही त्याला. टी कसा असतो, कॅपिटल आणि स्मॉल बघा. सॉरी उलटा टी, हा हे बघा एक्झॅक्ट हे नाही, कॅपिटल आणि स्मॉल असे 2 टाईप असतात. आता लेट मी ड्रॉ लाईन फर्स्ट. हा एक टाईप झाला ग्रेव्हस्टोन डोजीचा. ह्याला आपण म्हणू रिव्हर्स कॅपिटल टी. आणि तर हे दोन्ही ग्रेव्हस्टोन डोजी टाईप आहेत. याच्यामध्ये अप्पर वीक ही लोअर वीक पेक्षा मोठी असते, कमीत कमी दुप्पट तरी असते, दुप्पट तिप्पट असते लोअर वीक पेक्षा अप्पर वीक. ठीक आहे, मी हे जे पॉईंट तुम्हाला सांगतोय ते तुम्ही लिहित चला, प्रत्येक पॉईंट टाईप कर मग खूप टाइम लागेल. ही जी अप्पर वीक आहे ती मोठी असते. आणि आता ही कॅन्डल ही जी दिसतीये ही कॅन्डल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बॉडी नाहीये, पण इथे सीन काय झाला की ज्या वेळेस ओपन झालं त्यावेळेस ते पूर्ण वर गेलं आणि एका पॉइंटला रिटर्न मध्ये आलं आणि जिथे ओपन झालं तिथेच क्लोज झालं, पण खाली गेलंच नाही. खाली गेलंच नाही याला म्हणतात ग्रेव्हस्टोन डोजी. आणि इथे काय झालं की ओपन झालं, वर बरंच गेलं, खाली आलं, खाली थोडंसंच गेलेलं आहे ते त्या टाइम फ्रेम मध्ये, आणि नंतर पुन्हा जिथे ओपन झालं तिथे क्लोज झालं. आता डोजी ही नेहमी एकदम शार्प असते असं नसतं. म्हणजे 99 ला ओपन झालं तर 99 ला क्लोज झालं पाहिजे. 99.50 100 इज ओके. म्हणजे तुमचं स्टॉकची प्राइस किती आहे, स्टॉकच जर असेल 100, स्टॉकच जर असेल खूप छोटा आणि ती प्राइसच आहे 1-2 रुपयामध्ये डिफरन्स, तर ऑफकोर्स ती डोजी नाहीये. पण स्टॉकची प्राइस ही आहे, सपोज HDFC वगैरे स्टॉक आहे किंवा इंडेक्सचे वगैरे स्टॉक आहेत आणि 5-10 फक्त फरक आहेत त्या ओपन आणि क्लोज मध्ये, तरी पण त्याला डोजी कन्सिडर केलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला बॉडीचा रेशो बघायचा असतो. बाकी कॅन्डलमध्ये खूप छोटी असेल बॉडी, म्हणजे जवळपास एक खूप छोटासा फरक आहे, तर तरी त्याला डोजी कन्सिडर केलं जाऊ शकतं. पण डोजीची आयडियल डेफिनेशन काय आहे, ओपन इज इक्वल टू क्लोज. शुभम तुझा हँड लोअर करायचा राहिलाय की अजून तुला डाऊट आहे? ओके, आता इथे बघाल तुम्ही, हा याला म्हणतात की उलटा स्मॉल टी, म्हणजे स्मॉल टीला उलट करायचं. बरोबर, नाही स्मॉल टी असंच असतो, कॅपिटल टीला उलट करायचं. येस येस, इथे थोडं कन्फ्युजन झालं माझं. स्मॉल टी असाच असतो राईट, हा, आणि कॅपिटल टीला उलट केलेलं आहे. नाही टीला उलटच केलंय का, माझं कन्फ्युजन होतं. लेट मी टाईप टी, टी अँड स्मॉल मध्ये टी, हा बरोबर उलटच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ओपन इज इक्वल टू क्लोज आहे. ओपन इज इक्वल टू क्लोज आहे, बट लोअर wick is not available or very small as compared to upper wick. बर, हे समजलं तुम्हाला. इथे पुन्हा तुम्ही O इज इक्वल टू सी लिहा आणि हा H आहे, आणि इथे आता ह्या ग्रेव्हस्टोन डोजी टाईप मध्ये L पण O आणि C आहे, आणि इथे L थोडासा खाली आहे फक्त. म्हणजे इथे जर तुम्ही लिहायला गेलात तर इथे O पण हाच आहे, C पण हाच आहे, O कॅपिटल O पण हाच आहे, सी पण हाच आहे, म्हणजे क्लोज प्राइस पण हीच आहे आणि लोअर प्राइस पण हीच आहे, याच्या खाली गेलंच नाही ते. आणि हाय प्राइस ही आहे H. इथे या केसमध्ये हा H आहे, O इज इक्वल टू सी, ओपन इज इक्वल टू क्लोज, किंवा खूप जवळ असेल तरी पण आपण डोजी म्हणतो, आणि इथे लोअर थोडासा खाली आहे. ठीक आहे, तर हे 2 डोजी टाईप आहेत. हा जो पहिलावाला टाईप आहे, जर तुम्हाला अशा ट्रेंडला दिसला,
पहिला वाला टाईप तुम्हाला अशा ट्रेंडला दिसला की ट्रेंड ऑलरेडी खूप बुलिश आहे, बऱ्याच कॅन्डल ग्रीन आल्यात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसला की ग्रेव्हस्टोन डोजी, पहिला वाला टाईप दिसला. आणि त्याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती ओपन आणि क्लोज ह्याच्या खाली झाली. पुढची जी कॅन्डल आहे ती ओपन आणि क्लोज ह्याच्या खाली झाली. आता खालीवर कसं चेक करायचं, ऑफकोर्स प्राइस असतात इथे. तुम्ही राईट साईडला जाल, स्टॉक मार्केट ज्यावेळेस तुम्ही बघाल, आता मी तुम्हाला दाखवेल की राईट साईडला, हे आपल्याला लाईव्ह एक्झाम्पल पण बघायचं आहे. राईट साईडला प्राइजेस असतात, म्हणजे हा जो वाय ऍक्सिस आहे तो प्राइसचा असतो आणि हा जो एक्स ऍक्सिस आहे तो टाइमचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल की पुढची जी कॅन्डल आहे ती याच्या खाली क्लोज होते. ओपन वर झाली तरी नो प्रॉब्लेम, याच्या खाली क्लोज होते. आणि जनरली जर ती रेड असेल तर अजून खूप चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. आणि मग ही तुम्हाला दिसते, इथे लिहू शकता तुम्ही मंदी की सुरुवात. ग्रेव्हस्टोन डोजीच्या आतमध्ये लिहा मंदी की सुरुवात किंवा बिगिनिंग ऑफ डाऊन ट्रेंड, जे ज्या भाषेत तुम्हाला लिहायचे त्या भाषेमध्ये लिहा. मंदीची सुरुवात. जर इंट्राडे हायला किंवा बऱ्याच ग्रीन कॅन्डल नंतर आली तर त्याला आपण अजून सिरियसली घेऊ शकतो. ऑलरेडी ट्रेड जो आहे तो ट्रेंड जो आहे तो फ्लॅट चालू आहे, वर जात नाहीये खाली जात नाहीये, तर तिथे डोजीचा काय अर्थ नसतो. जर मागच्या कॅन्डल ग्रीन होत्या, मागच्या कॅन्डल स्ट्रॉंग होत्या, प्राइस वर आलेली आहे आणि तिथे जर अशी डोजी फॉर्म होतीये, तर याचा अर्थ आहे की या प्राइसला इथे इथे या ठिकाणी सेलर आहेत. तुम्हाला मी काल सांगितलं होतं, सेलर काय क्रिएट करतात, सप्लाय क्रिएट करतात. या प्राइसला इथे सेलर आहेत, सेलरने सप्लाय क्रिएट केला आणि तो सप्लाय एवढा स्ट्रॉंग होता की डिमांड त्याच्यासमोर तग धरू शकला नाही आणि त्याच्यामुळे प्राइसेस डाऊन झाल्या, ठीक आहे. याला म्हणतात ग्रेव्हस्टोन डोजी. आता इथे ही वाली डोजी ही स्ट्रॉंगर आहे या डोजीपेक्षा, म्हणजे इथे थोडे बायर्स आहेत अजून सुद्धा. याचा सिग्नल आहे की खालून बायर्स पण आहेत, पण यामध्ये डोजी ही सेलिंग साईडने खूप स्ट्रॉंग आहे. ही जी कॅपिटल टी वाली जी आहे, उलटा कॅपिटल टी, ही जी डोजी आहे ती स्ट्रॉंग असते स्मॉल वाल्यापेक्षा, ठीक आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय लिहाल, मंदीची सुरुवात लिहा, पुढे गुड टाइम फॉर सेलर्स, म्हणजे जनरली प्रत्येक वेळी 100% असतोच असं नाही. गुड टाइम फॉर सेलर्स, गुड टाइम फॉर सेलर्स, गुड टाइम फॉर सेलर्स. आणि अजून लिहाल की गुड टाइम फॉर सेलर्स, तर तिथे लिहाल. पण ही डायग्राम काढा लिहिण्यापेक्षा, डायग्राम जास्त बोलते शब्दांपेक्षा. जर या ठिकाणी असेल तर तो बेस्ट आहे. इथे ग्रेव्हस्टोन डोजी कॅपिटल वाली काढा आणि अप ट्रेंड दाखवा. हा अप ट्रेंड आहे आणि हा त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड आहे. एवढाच शार्प असेल असं नाहीये, ऑफकोर्स हा ट्रेंड असा असू शकतो, हा ट्रेंड असा असू शकतो, पण तिथून प्राइजेस खाली पडायला सुरुवात होऊ शकते. मग ह्याचं कन्फर्मेशन कसं करायचं, ह्याच्या पुढची कॅन्डल मुळे करायचं. पुढच्या 2 कॅन्डल तरी ऍटलिस्ट ह्याच्या खाली क्लोज पाहिजे. क्लोज म्हणजे त्यांची सी प्राइस बघायची. आणि ही प्राइस कशी दिसते, कॅन्डलवरती तुम्ही पॉइंटर घेऊन गेला की आपण काल बघितलंय OHLC तिन्ही प्राइस तिथे दिसत असतात. चॅटिंग मध्ये कोण काही बोलतंय का? हँड रेज कराल प्लीज, चॅटिंग बघायला मला नाही जमत शिकवता शिकवता. Adel Wellness, please share details of this. राहुल काय म्हणायचं तुला, प्लीज अनम्यूट अँड आस्क. राहुल काही डाऊट आहे का? राहुल आवाड, प्लीज काय डाऊट असेल तर विचार. हा त्याच्यात आहे ना, असंच या डोजी जे फॉर्म झालेत ना, ते कंटिन्युअस एकाच टाइम 3 तास दिसत होते. तर मग मला कशामध्ये कळत नाही कशामध्ये? की असं त्या शेअर मध्ये जे तुम्ही पाठवलं ते नाव. नाही नाही नाही, ते आपल्याला आताच या गोष्टी नाही बघायच्यात. आपल्याला आता जो टॉपिक वाईज जाऊया आपण. हे आपण पुढे बघूया या अशा गोष्टी. ठीक आहे. ओके. आता पुढचं लिहा डोजीचा सेकंड टाईप, ड्रॅगन फ्लाय डोजी. मी टाईप करतो. हे झालंय तुमचं. याला सेफ इथे बसेल का जागा, सेव्ह करतो जस्ट सेकंड. ग्रेव्हस्टोन न्यू. आता ही जी आपण बघितली ग्रेव्हस्टोन मध्ये, त्याच्या ऑपोजिट असते ड्रॅगन फ्लाय. एक उभी लाईन तर दोन्ही कॅन्डल मध्ये येणार आहे. ड्रॅगन फ्लाय स्पेलिंग लिहितो, 1 सेकंड.
ड्रॅगन फ्लाय, बरोबर आहे, DRAGON, हा ड्रॅगन फ्लाय डोजी. ही डोजीची सेकंड टाईप आहे. तर ह्याच्यामध्ये कॅपिटल टी दिसतो आपल्याला, रिव्हर्स नसतो, तो सरळ असतो, म्हणजे असा. आणि दुसरा आहे तो स्मॉल टी दिसतो. बरोबर, मी मग अशी स्मॉल टी मध्ये कन्फ्युज झालो. इथे आपण टी ला एक खाली लिहितो की वर लिहितो, वरच लिहितो. ह्या दोन्ही टाईप डोजीचेच आहेत, ड्रॅगन फ्लाय डोजीचे आहेत. त्याच्यामध्ये काय दिसून येतं आपल्याला की ओपन क्लोज ते तर आहेच, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, थोडासा अगदी थोडासा फरक असेल तरी पण त्याला डोजी समजू शकतो आपण. आणि याच्यामध्ये काय दिसून येतं की हाय H इज इक्वल टू O इज इक्वल टू C, आणि इथे काय दिसून येतं L. तर लोअर वीक मोठी असते. ऑफकोर्स तुम्हाला डायग्राम बघूनच गोष्टी समजल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला आपण अजून लाईनीमध्येच लिहिलं पाहिजे असं नाही. डायग्राम बघून काय, ऑब्झर्वेशन कॅन्डल बघूनच समजलं पाहिजे, तेव्हा स्टडिंग जमू लागते. H इथे काय आहे, O इज इक्वल टू, आणि कॅन्डल स्टिक नेहमी टाइम फ्रेम पूर्ण झाल्यावरच त्याचे अंदाज लावायचे. टाइम फ्रेम 5 मिनिटची कॅन्डल स्टिक आहे, पहिल्याच मिनिटमध्ये तुम्ही अंदाज लावताय तर चुकीचा ठरण्याचे चान्सेस असतात, कारण अजून 4 मिनिट उरलेले आहेत. इव्हन 30 सेकंद जरी उरले तरी पण थांबा, त्या कॅन्डलला पूर्ण होऊ द्या. त्याचा टाइम खाली दिसत असतो इथे या कोपऱ्यामध्ये, तुम्हाला रिअल मध्ये कॅन्डल बघताना दाखवेल मी. लाईव्ह मार्केट असतात आता चालू US वगैरेचे, त्याच्यामध्ये दाखवेल. ते मार्केट खूप वोलटाईल असतात, पण आपल्याला ऍटलीस्ट मुवमेंट कशी आहे काय आहे ते सगळं बघायला भेटेल नंतर ना. आता सध्या हे लिहून घ्या. ही आहे ड्रॅगन फ्लाय डोजी. आता ह्या ड्रॅगन फ्लाय डोजीला जास्त महत्व कधी द्यायचं, जास्त महत्व म्हणजे मला म्हणायचं होतं की त्याला जास्त इम्पॉर्टन्स कधी असेल, ज्या वेळेस मला दिसतोय की प्राइजेस आहेत त्या फॉल होतात, प्राइजेस फॉल होत आहेत, आणि एका पॉइंटला हा कॅपिटल वाला किंवा स्मॉल वाला ड्रॅगन फ्लाय डोजी आला. ड्रॅगन फ्लाय नावामध्येच आहे. ग्रेवस्टोन म्हणजे डेड, जापानीज शब्द आहे तो. ग्रेवस्टोन म्हणजे मेलेला, डेड बॉडी वगैरे, डेड असं काही त्याचा अर्थ आहे. मीन्स जो टॉपला आला आणि ग्रेवस्टोन आला म्हणजे डेड, मुवमेंट जी आहे ती डेड झाली. ड्रॅगन फ्लाय मीन्स आता ती जी मुवमेंट आहे ती आता नावातच आहे, ती आता झेप घेऊ शकते, फ्लाय, राईट, ड्रॅगनची झेप, म्हणून त्यांनी तशी नावं दिलीत. आणि ह्याच्यानंतर ना आपल्याला दिसलं की पुढच्या कॅन्डल ग्रीन येतात आहेत, आणि त्यांचं बॉडी चांगली आहे, विक पेक्षा बॉडी मोठी आहे, आणि क्लोजर जो आहे तो आपल्या ड्रॅगन फ्लाय डोजीच्या वर भेटत आहे. तर त्या केसमध्ये आपण त्याला सिरियसली घेणार आहोत बाईंगसाठी. 1 मिनिट, कोण जॉईन झालं आता? आता कोण जॉईन झालंय? इट्स व्हेरी लेट ऍक्च्युली, समजणार नाही काही तुम्हाला. ऑन करतो. ही झाली ड्रॅगन फ्लाय डोजी. त्याच्या खाली पॉइंट्स लिहा. गुड टाइम फॉर बायर्स, गुड टाइम फॉर बायर्स. ऑलवेज वेट फॉर कन्फर्मेशन. ही जी डोजी कोणत्याही पॅटर्नची होऊ द्या, ग्रेवस्टोन होऊ द्या किंवा ड्रॅगन फ्लाय होऊ द्या, कन्फर्मेशनची वाट तुम्हाला नक्कीच बघायची आहे. आणि हे जे पॅटर्न्स आहेत आपण कॅन्डलस्टिक मधले घेणार आहोत ते खूप स्ट्रॉंग आहेत. कॅन्डलस्टिक खूप पॅटर्न आहेत, मोर दॅन 50 वगैरे, पण प्रत्येक करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. आपल्याला तेच करायचं आहे जे करून काहीतरी फायदा आहे, जे करून उपयोग आहे, ज्याचा आपल्या ट्रेडमध्ये जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. तर तेच पॅटर्न आपण बघणार आहोत. तर हे होते 2 डोजीचे पॅटर्न. येस सचिन, काय डाऊट आहे डोजी बद्दल? डाऊट असा की आता हा जो ड्रॅगन फ्लाय डोजी आहे, समजा डाऊन ट्रेंडला मार्केट खाली पडते आणि ही कॅन्डल पडली ड्रॅगन फ्लाय, तर याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती याच्या हाय पेक्षा वरती ओपन व्हायला पाहिजे ना? ओपन जरी नाही झाली हाय पेक्षा, तरी जर क्लोज झाली हा. आणि ग्रीन असेल, चांगली बॉडी असेल विक पेक्षा मोठी, तरी आपण सिरियसली घेऊ शकतो. ओके, पण पुढच्या किती कॅन्डल फॉलो करायचे? म्हणजे एकच, समजा पुढची एकच कॅन्डल जरी फॉलो झाली, तुम्ही आता हे किती तरी टाइम फ्रेम मध्ये बायला बघताय त्याच्यावरती डिपेंड आहे. समजा तुम्ही हे 2 मिनिट मध्ये बघताय, तर ऑफकोर्स जेवढ्या कमी टाइम फ्रेम मध्ये बघताय तेवढाच तो सिग्नल वीक असतो. तर पुढच्या 2-3 कॅन्डल मध्ये सुद्धा तो टाइम फ्रेम, तो ट्रेंड चेंज होऊ शकतो. डोजी जर तुम्ही 15 मिनिट मध्ये बघताय तर 15 ते 30 मिनिट साठी तो ट्रेंड आलेला आहे, असा त्याचा अंदाज होऊ शकतो. तुम्ही जर 1 आवर मध्ये बघताय तर आयडियली पुढच्या किती तासामध्ये किती टाइम टाइम फ्रेमला फ्रेमची बघितलं पाहिजे कॅन्डल असं बघायचं, म्हणायचं का तुला? हा, हो. टाईप ऑफ ट्रेडिंग वरती डिपेंड आहे ते. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करताय तर 15 मिनिट
पासून वर 15 मिनिट 30 मिनिट 1 तास अशा कॅन्डलला ती दिसली पाहिजे, तर आपण त्याला सिरियसली घेतलं पाहिजे. जे स्कॅल्पिंग करणारी लोक असतात जे 5-10 मिनिट मध्ये निघतात पटकन लगेच, तर ते ऑफकोर्स हे 2 मिनिट मध्ये पण याला सिरियसली घेऊ शकतात. पण ऑफकोर्स कन्फर्मेशन साठी थांबायचंय, आणि कन्फर्मेशन ही टाइम फ्रेम पूर्ण झाल्यावरच होतं. म्हणजे डोजी पण पूर्ण झाली पाहिजे, त्याच्या पुढची कॅन्डल पण पूर्ण झाली पाहिजे, त्याच्यावर आपल्याला कन्फर्म होणार की येस आता हे होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये आपण काही इंडिकेटरचा आपला सेटअप आहे ज्याच्यामुळे आपल्याला कन्फर्म होतं. फक्त कॅन्डलस्टिक वरती आपण डिसिजन कधीच घेत नाही. ओके एक हिंट आहे. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे, आपण जाऊया कॅन्डलस्टिकच्या टाईप नंबर लोअर हँड वरती क्लिक करशील. कॅन्डलस्टिकच्या पॅटर्न नंबर 2 ला जाऊया आपण, जो आहे हॅमर. HAMMER हॅमर. हॅमर सेव्ह करत बसत होतो. ठीक आहे, तर हॅमर साठी प्रत्येक कॅन्डल मध्ये आपल्याला एक उभी लाईन तर येणारच आहे. त्या कॅन्डलचं जो काय हाय लो पॉइंट्स आहेत ते. ठीक आहे, आणि लागेल आपल्याला एक रेक्टँगल. तर हॅमरचे पण 2 प्रकार असतात, एक म्हणजे सरळ आणि दुसरी वाली इनवर्स. म्हणजे बॉडी वरच्या बाजूला असेल तर स्ट्रेट वाली हॅमर आहे, नॉर्मल हॅमर, आणि जर बॉडी जी आहे ती खाली असेल तर इनवर्स हॅमर. याला हॅमर का म्हणतात, कारण हातोटी टाईप मध्ये दिसतं. ही हॅमर आहे. ही पण हॅमर आहे. 1 सेकंड. आता हॅमरचा कलर जो आहे तो मॅटर नाही करत, पण तरी पण सध्या इथे आला. आता ह्याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे, ग्रीन आहे बरोबर. मीन्स हा आहे O, हा आहे C, हा आहे L, आणि हा Cच आहे H. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर. हा आहे हाय पॉइंट, ओपन, क्लोज, लो. आता हा असा हॅमर ग्रीन कलरचा किंवा रेड कलरचा जरी असेल तरी नो प्रॉब्लेम, पण ग्रीन कलरचा असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण हा असा स्ट्रेट वाला हॅमर जर तुम्ही लिहिलं हॅमर, तर हॅमर मध्ये ही पहिली टाईप आहे नॉर्मल हॅमर. तर हा जो हॅमर आहे तो एखाद्या राऊंड ट्रेंडला आला, म्हणजे ट्रेंड असा खाली खाली प्राइस येते, खाली खाली प्राइस येते, आणि त्या ठिकाणी हा हॅमर आला, तर याला इम्पॉर्टन्स असं असतं की हा ट्रेंड चेंज करू शकतो. याला ट्रेंड चेंज वाली कॅन्डल बोलतात, ज्याप्रमाणे डोजी होती. तर हा डाऊन ट्रेंडला जर आला हॅमर, आणि ह्याच्या पुढची कॅन्डल याच्या खाली ओपन होते किंवा इथे जवळपास ओपन होते, पण क्लोज होताना याच्या क्लोजच्या वर क्लोज दिला, म्हणजे पुढचं नेक्स्ट कॅन्डलचा जर क्लोज इथे आला, म्हणजे ते कन्फर्मेशन आहे की आता ट्रेंड चेंज होऊन बुल ट्रेंड येऊ शकतो. हा जो बिअर ट्रेंड आहे, बिअर ट्रेंड म्हणजे प्राइजेस पडत असतात, सेलर्स अग्रेसिव्ह असतात. बिअर ट्रेंड, बुल्स म्हणजे बायर्स अग्रेसिव्ह असतात, बायर्सला बुल्स म्हटलं जातं, सेलर्सला बिअर्स म्हटलं जातं. तर जर बुल ट्रेंड अग्रेसिव्ह असेल आणि तो चेंज होतोय, तर आपण मागच्या डोजी वगैरे मध्ये बघितलं की कोणती सरळवाली असेल, ग्रेव्हस्टोन वाली असेल तर तो डेड. आता हे जी नॉर्मल हॅमर आहे, बिअर ट्रेंड आहे, पण तो शार्प असेल, किती अग्रेशन असेल, डझंट मॅटर. पुढची कॅन्डल जशी बनेल मोठी बॉडीवाली, आपल्याला तर कॅन्डलस्टिकच्या टाईप आपल्याला सगळ्या बघायच्यात, तर ही कॅन्डल आणि पुढे एखादी बुलिश पॅटर्न वाली कॅन्डल आपल्याला दिसली तर ऑफकोर्स ह्याला खूप पॉझिटिव्हली घ्यायचं. कॅन्डल्सच्या टाईप्स आहेत, काही बुलिश असतात, काही बेरिश असतात. आता ही जी कॅन्डल आहे ती एक बुलिश कॅन्डलचा टाईप आहे हॅमर. ठीक आहे, त्याचा कलर जर ग्रीन असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि ग्रीन नसेल आणि बॉडी पण तरी वरच्याच बाजूला आहे, याचा अर्थ काय आहे की ही प्राइस इथे आली होती, हे डाऊन ट्रेंड आहे बरोबर, इथे ओपन झाली, मागची कॅन्डलची प्राइस इथे कुठेतरी क्लोज झाली असेल, ही प्राइस याची इथे क्लोज झाली असेल, आणि ही प्राइस याची इथे ओपन झाली, आणि ओपन झाल्यानंतर ना एवढं पुश केलं सेलर्सनी, एवढं पुश केलं, म्हणजे सेलर्सची पॉवर किती होती या कॅन्डलसाठी, इथून एवढी सेलर्सने एवढं पुश केला. पण नंतर ना बायर्स आली या पॉइंटला,
इथे डिमांड पॉईंट आहे, तो डिमांड झोन आहे किंवा त्याला सपोर्ट असं पण म्हणतात, जो खाली पडून देत नाही प्राइसला, थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथून प्राइजेस डिमांड वाढली आणि ती डिमांड सप्लायच्या कंपॅरिझन मध्ये जास्त होती, सप्लाय पेक्षा जास्त, त्यामुळे ही प्राइजेस वाढत गेल्या आणि टाइम फ्रेम संपली त्यावेळेस हा प्रवास जो होता प्राइसचा तो इथे येऊन थांबला. तो प्रवास जो आहे तो इथे येऊन थांबला. याचा अर्थ काय होतो की बुल्सनी पण प्रेस केलेला आहे, पण किती, एवढं. आणि जे बायर्स आहेत, सेलर्सनी एवढं आणलं खाली, पण बायर्सनी त्यांच्याहून जास्त नेलं पुढे. आता जर डोजी असते तर तिथे आणून सोडलं असतं, राईट. पण हे डोजी पेक्षा स्ट्रॉंगर सिग्नल आहे, कारण इथे थोडेसे बायर्स वरचढ ठरले. डोजी मध्ये हा खालची वीक मोठी असेल तर ऑफकोर्स बायरच्या साईडने जास्त स्ट्रॉंग आहे, ती मधी वीक असेल एकदम मध्ये तर न्यूट्रल असते. पण ह्याच्यामध्ये वीक पण नाहीये, सॉरी वीक नाही असं म्हणत म्हणायचं मला, ह्याच्यामध्ये तिकडे बॉडी नसते, इथे बॉडी आहे आणि ती पण ग्रीन कलरची आहे. म्हणजे बायर्ससाठी एक चांगला सिग्नल आहे की बायर्स आता सेलर्स पेक्षा स्ट्रॉंग निघत आहेत. पण समजा पुढची कॅन्डल अजून रेड आली आणि अशी एक मोठी वीक आहे आणि रेड कॅन्डल बनली, म्हणजे हा हॅमर आहे पण रिटर्न मध्ये अजून एक हॅमर पडला किंवा अजून एक बिअरिश वाली कॅन्डल पडली, तर ह्याला लगेच कॅन्सल करायचं. हा नलिफाय झाला असं समजायचं त्यावेळेस, ठीक आहे. नलिफाय होतात कॅन्डल. प्रेझेंट कॅन्डल नेहमी बघायची, प्रिव्हियस 2 कॅन्डल मागे काय झालं त्याने बघायचं. प्रेझेंट कॅन्डल मध्ये काय झालं, समजा ही अशी कॅन्डल आली आणि पुढे अशी एक इनव्हर्स हॅमर पडली आणि ते रेड कलर आहे, तर समजायचं की पुन्हा या पॉइंटला सेलर्स पण आहेत आणि त्यांची पण पॉवर तुल्यबळ आहे यांच्या बायर्स मध्ये. म्हणजे हे दोघं याच रेंजमध्ये आहेत सध्या. ही इथे संपली, परत आपल्याला काय बघायचं, मग ही रेंज ब्रेक झाल्यावर आपण एंट्री घ्यायची. ही रेंज इकडे गेली बाईंग, ही रेंज इकडे गेली सेलिंग. पण ऑलरेडी जर हा डाऊन ट्रेंड असेल तर मी तर मध्ये सेलिंगला, ऑलरेडी बऱ्याच डाऊन ट्रेंड आहे तर सेलिंगला नका उतरू या केसमध्ये, ठीक आहे. कसं ओळखायचं समजलं, नलिफाय कशी करतात काय आपल्याला पुढे बघायचं लाईव्ह मध्ये एक्झाम्पल मध्ये. जस्ट एक एक्झाम्पल दिला मी. पुढची कॅन्डल कन्फर्मेशन वाली खूप महत्वाची असते. लोक काय करतात, कॅन्डल हा माहिती ही हॅमर झाली, लगेच घाई, मला कमी प्राइस मध्ये घ्यायचं आहे, थोडेसे पैसे सोडून द्या ना, काही करतात आणि मग पुढची कॅन्डल ऑपोजिट वाली असेल, कन्फर्म नाही झालं की लॉस होऊन जातो, ठीक आहे. तर त्याच्यामुळे कन्फर्मेशन साठी नेहमी थांबायचं. म्हणून नेहमी म्हटलं जातं की ट्रेडिंग नॉलेज तर पाहिजेच, ट्रेडिंगचं नॉलेज वगैरे पाहिजेच, पण ट्रेडिंगचं कितीही नॉलेज असेल पण त्या माणसाकडे जर रूल फॉलो करण्याचे नसेल पॉवर, तेवढी मनाला ट्रेनिंग नसेल, पेशन्स नसतील, डिसिप्लिनची कमतरता असेल, तर किती नॉलेज असलं तरी पण मग नाही जमत ट्रेडिंग आणि लॉसेस मग जास्त लॉसेस होतात प्रॉफिटच्या कंपॅरिझन मध्ये. तर तुम्हाला तेच स्वतःला ट्रेन करण्याची गरज आहे. बरं, आता ही डोजीची टाईप, या डोजीची टाईप पेक्षा ही टाईप, सॉरी हॅमर, ही हॅमरची टाईप ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर आहे असं मी म्हणेल. का, कारण इथे बघाल तुम्ही पुन्हा इथे थोडासा सेलिंग प्रेशर आहे या ठिकाणी, थोडे वरच्या बाजूने. म्हणजे जरी बाईंग पॉवर आहे स्ट्रॉंग, इथे आलं पण बायर्स इथपर्यंत नाही जाऊ शकले, या पॉईंट पर्यंत नाही जाऊ शकले, ठीक आहे. दिस वन इज मोर स्ट्रॉंगर दॅन दिस. दोन्ही बाईंगचे सिग्नल आहेत, डाऊन ट्रेंडला आलं की पुढचे कन्फर्मेशन कॅन्डल वापरायची. लिहा. हा, आणि अजून एक गोष्ट की ही जी लोअर वीक आहे, लोअर वीक शुड बी 2x and this body is x, म्हणजे बॉडीच्या दुप्पट तरी पाहिजे. बॉडीला x कन्सिडर करा, लोअर वीक शुड बी 2x आणि ही अपर वीक ऑफकोर्स लेस दॅन x पाहिजे, म्हणजे अपर वीक शुड बी लेस दॅन x, किंवा नसली तर बेस्टच आहे. अपर वीकच नसेल हॅमरला तर चांगली गोष्ट आहे या टाईपच्या हॅमरला. पण जर असेल तर ऑफकोर्स एक्स पेक्षा छोटी असावी, बॉडीपेक्षा छोटी असावी. बॉडीपेक्षा जर मोठी असेल तर त्याला आपण हॅमर नाही म्हणू शकत, मग त्याला तुम्हाला डोजी म्हणावं लागेल. खाली पण तेवढीच वीक आहे आणि वर पण तेवढीच वीक आहे, ठीक आहे. ही झाली हॅमर. लिहा त्याच्यामध्ये कलर शुड बी ग्रीन. मस्ट नाही बोलत मी, शुड बी बोलतोय. असेल ग्रीन तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी इट्स ओके, पण ग्रीन असेल तर जास्त स्ट्रॉंग आहे बाहेरसाठी. कलर शुड बी ग्रीन. पुन्हा तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून अजून एक पॉईंट लिहा, कलर इज नॉट मॅन्डेटरी. ग्रीन कलर इज नॉट मॅन्डेटरी. ग्रीन कलर इज नॉट मॅन्डेटरी. कोणत्याही टाइम फ्रेमला तुम्ही ही बघा, असं काही नाही की याच टाइम फ्रेमला बघितली पाहिजे. पण ऑफकोर्स ज्या टाइम फ्रेमला तुम्ही ते बघताय तर तो ट्रेंड हा त्या टाइम फ्रेम पुरता लिमिटेड असू शकतो, ठीक आहे. गुड टाइम फॉर वू बायर्स, गुड टाइम फॉर बायर्स. इथे ओपन इज इक्वल टू क्लोज आहे का रे? नाहीये. हॅमर मध्ये ओपन इज इक्वल टू क्लोज नसतं, पण ते जवळ असतं. असं पण आहे इथं. डोजी मध्ये कसं होतं, ओपन इज इक्वल टू क्लोज. इथे ओपन इज टाईप केलेलं जास्त चांगलं दिसतंय.
open is not equal to close. ओपन इज नॉट इक्वल टू क्लोज. हा झाला नॉर्मल हॅमरचा टाईप. आता आपण नेक्स्ट टाईप घेऊया, इनव्हर्स हॅमर. इनव्हर्स हॅमर इनव्हर्स हॅमर एवढंच आहे. इनव्हर्स हॅमर वन सेकंड. जी मागाशी काढली हॅमर त्याच्या उलटी, रिव्हर्स, ऑपोजिट. इथे थोडीशी लोअर वीक आहे. कलर रेड असेल तर ऑफकोर्स चांगली गोष्ट आहे, म्हणून मी रेड देतोय. हा आहे हाय पॉइंट. ठीक आहे, हाय. याच्यामध्ये जो क्लोज आहे सी इज इक्वल टू एल. इथे आहे ओपन. ओपन क्लोज ही आहे लो. चारही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि याच्यामध्ये सी इज इक्वल टू एल ही जास्त स्ट्रॉंग आहे. आता ही कधी सिरियसली घ्यायची, ही सिरियसली कधी घ्यायची? वन सेकंड. समजा आता ट्रेंड कोणताही असू द्या, कॅन्डल वाचायला शिका. कॅन्डल कशी वाचायची बघा. याच्या आधी मी तुम्हाला प्रवास सांगतो. ही कॅन्डल ओपन झाली, कुठे ओपन झाली? या पॉइंटला ओपन झाली. ठीक आहे, एक एक्झाम्पल साठी एक प्राइस घेऊया जेणेकरून आपल्याला हे इझिली समजेल. तर ही कॅन्डल ओपन झाली, सपोज या प्राइसला मी घेतो 98. 98 ला ओपन झाली. 15 मिनिटची कॅन्डल आहे. 9:15 ला ओपन झाली कॅन्डल. सुरू झालं मार्केट 9:15 ला ओपन झाली. पण ओपन झाल्यावरती यांनी प्रवास जो आहे तो वरच्या बाजूने केला, कारण वरती वीक मोठी आहे. प्रवास वरचा मोठा होता, त्यामुळे त्याच बाजूने पहिली निघली असणार. असा असा सरळ नसतो तो खालीवर 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 करत. तर इथे काय ते नाही दिसत, ट्रेंड मध्ये ते दिसतं. याच्याहून छोट्या कॅन्डल तुम्ही बघितल्या, 15 मिनिटची कॅन्डल कशी बनते? 1 मिनिटच्या 15 कॅन्डलमुळे. ठीक आहे, त्या एकत्र येऊन त्यांचा ऍव्हरेज फॉर्म करून. आता इथे आलो आपण, इथपर्यंत आलो. तर ही 98 प्राइस आहे. सपोज हे आहे 105. 105 ला आता इथे 98 ला बाय केलेले, त्याच्या अगोदर बाय केलेले, आदल्या दिवशी बाय केलेले, आदल्या महिन्यात बाय केलेले, कधी पण बाय केलेले. ठीक आहे, ज्यांना इथे प्रॉफिट बुकिंग दिसलं, ज्यांना इथे प्रॉफिट बुकिंग करूशी वाटलं, त्यांनी ते सेलिंग करायला सुरुवात केली. रिझन काही असतील, मी काल सांगितलं तुम्हाला की अगोदर इथे प्रॉफिट बुकिंग झालेली आहे हिस्ट्रीमध्ये, 1 आवर कॅन्डलमध्ये, 1 डे कॅन्डलमध्ये, की इथे या पॉईंटला आलं आणि लोकांनी विकायला सुरुवात केली. त्याच्यामुळे मग झालं ते की एक रेजिस्टन्स पॉईंट त्याला समजला त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली. त्यांना वाटलं की हा ही प्राइस खूप चांगली आहे, मला जो झालेला प्रॉफिट आहे तो खूप चांगला आहे. आणि लोक ऑफकोर्स वेगवेगळ्या मानसिकतेचे असतात, राईट. कोणाला वाटेल की ही प्राइस बाय करण्यासाठी, व्यवहार कसा होतो ट्रेडिंगचा, इथे ते लोक सेल जरी करत असतील 105, तरी बरीच लोक असतील त्यांना त्यावेळेस ही ग्रीन कॅन्डल दिसत असेल, त्यांना वाटत असेल अरे हा 98 105 ला आला, 105 110 ला जाईल, मी बाहेर निघेल. 105 ला बाय करणारे पण बरेच असतात, पण 105 ला सेल करणारे जास्त होते आणि इथून सुरुवात झाली खाली जायला. ऑफकोर्स व्यवहार कधी होतो, ट्रान्झॅक्शन कधी होतं, एक्सचेंज कधी होतं स्टॉकचं, की 105 ला सेल करणारे जरी असले तरी 105 ला बाय करणारे पण पाहिजेत. सो त्या मानसिकतेचे लोक पण पाहिजेत की 105 ला बाईंग इज ओके. का त्यांना ओके वाटलं असेल? कारण त्यावेळेस त्या टाइम फ्रेम मध्ये समजा 9:20 पर्यंत असं झालं, 9:22 वगैरे पर्यंत, की इथपर्यंत प्राइस गेली आणि त्यांना वाटलं की आता सेलिंग तिथे स्टार्ट झाली, ते बाहेर पडायला लागले. ठीक आहे, सगळेच पडतील असं पण नाहीये की ज्यांनी 98 ला बाय केलं सगळे पडतील. आणि 105 ला पण बाय करणारे बरेच असतील ज्यांना 98 ला नाही भेटलं वगैरे, XYZ बरेच रिझन्स असतात. प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते. आता इथे जास्त लोकांची मानसिकता होती की इथून विकून निघलं पाहिजे किंवा इथून खाली आला पाहिजे, म्हणून तो तिथून खाली आला. झालं काय की इथून सुरुवात झाली. जास्त लोकांची मानसिकता असेल किंवा
ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांची मानसिकता असेल. दोन्हीतलं एक रिझन असल्याशिवाय चेंज होत नाही मार्केटमध्ये. हा इथून निघाला खाली आणि 9:30 येण्याच्या अगोदर हा इथे पोहोचला, जिथे प्राइस होती सपोज 96, इथे येऊन पोहोचला. म्हणजे ओपन पेक्षा थोडासाच खाली गेलाय, पण त्याच्या खाली जास्त नाही गेला. म्हणजे लोअर वीक फॉर्म नाही झालेली की असं खाली गेला आणि क्लोज झालं त्यावेळेस वर आला, म्हणजे परत बायर्स आले खाली, असं झालं का? नाही झालं. म्हणजे इथे बायर्स आहेत, यस बायर्स आर देअर, पण बायर्स पेक्षा सेलर्स जास्त स्ट्रॉंग आहेत. सो पुढची कॅन्डल इथे महत्वाची असते. आणि समजा हे एका अप ट्रेंडला आलं, अप ट्रेंड हा एवढाच शार्प असला पाहिजे असं नाही, याला पण आपण अप ट्रेंड म्हणू. प्राइस अप चालली म्हणजे अप ट्रेंड. हे एका अप ट्रेंडला आलं आणि ह्याच्या पुढची कॅन्डल कन्फर्म झाली की डाऊन आहे, रेड कॅन्डल आहे, खाली क्लोज दिला आहे, या सीच्या खाली त्याचा सी आहे, तर इन दॅट केस वी कॅन गो फॉर सेलिंग. आता ही कॅन्डल आली म्हणजे सेलिंगच प्रत्येक वेळेस होते का? असं नाही. आता ह्याच्या पुढची कॅन्डल, ही कॅन्डल समजा या ट्रेंडला आली, हे झालं, एवढं समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर ही कॅन्डल समजा या कॅन्डलमध्ये घेऊ एक्झाम्पल ते, ही कॅन्डल समजा अप ट्रेंडच्या ऐवजी डाऊन ट्रेंडला आली, डाऊन ट्रेंडला आली. पण झालं काय? आता ह्याच्या मागची स्टोरी बघा. एव्हरी कॅन्डल टेल्स अस अ स्टोरी. प्रत्येक कॅन्डलच्या मागे एक स्टोरी असते, ती समजून घेतली तर आपल्याला ट्रेडिंग समजते. कॅन्डल सोबत त्यासाठी तुम्हाला मैत्री करावीच लागणार. मध्ये मध्ये प्लीज लेफ्ट करू नका, किंवा जर केलं ओके ठीक आहे, काही काय काम असेल ते करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण ती एक टोन प्ले होतीये, त्यासाठी मी वेटिंग रूम ऑन केली होती. केला आहे ऍक्सेप्ट सेकंड आता. बरं, कुठे होतं मी? डाऊन ट्रेंडला समजा ही कॅन्डल आली, ही दुसरी वाली हॅमर, इनव्हर्स हॅमर म्हणतात त्याला. ठीक आहे, नाव इथे आपण लिहिलेलं आहे. आता इथे बाकीच्या कॅन्डल ज्या होत्या त्या रेड होत्या, रेड होत्या, रेड होत्या. ही कॅन्डल इथे ओपन झाली, ही कॅन्डल इथे ओपन झाली. समजा हिची विक थोडीशी मोठी आहे, हिची विक थोडीशी मोठी. आता इथे झालं काय बघा, की इथे ओपन झाली प्राइस आणि ही सगळी प्राइस खाली आणत होती. इथे ओपन झाली पण या पॉइंटला गेली, ही प्राइस इथपर्यंत गेली. त्या टाइम फ्रेम मध्ये लगेच ओपन झाली की लगेच गेली असं नाही, त्या टाइम फ्रेम मध्ये गेली. त्या टाइम फ्रेम मध्ये ही प्राइस इथे गेली, हायला गेली, या पॉइंटला गेली. सेम आहे, आपण ह्याला पण 105 असं देऊ, याला पण 98 असं देऊ. 98 ला ओपन झालं त्या टाइम फ्रेम मध्ये, 105 पर्यंत गेलं. 105 ला अगेन सेम रिझन, जास्त पैसे असणाऱ्यांची मेंटॅलिटी किंवा जास्त लोकांची मेंटॅलिटी अशी होती की इथून प्रॉफिट बुक करून निघलं पाहिजे या टाइम फ्रेम साठी. इथे एक रेजिस्टन्स वगैरे आहे, बऱ्याच वेळेस मार्केट किंवा अगोदर हा एक सपोर्ट होता, बऱ्याच वेळेस मार्केट इथून वर जायचं किंवा इथून बऱ्याच वेळेस खाली पण आलेलं आहे. असं काही कारण असेल तर तिथून लोक निघायला बघतात बाहेर. ठीक आहे, एंट्री घेणाऱ्यापेक्षा बाहेर निघणारे जास्त असतात त्या पॉईंटला. तर मग आपल्याला काय कळलं की इथून ही पुन्हा खाली आली, पुन्हा खाली आली, खाली आली, इथे येऊन थांबली का? मागाशी सारखं इथपर्यंत नाही, तर ती अजून खाली गेली, अजून खाली गेली. ही प्राइस आहे 96, ही प्राइस आहे सपोज 93. पण पुन्हा इथे 93 ला डिमांड वाढली सप्लायच्या कंपॅरिझन मध्ये, कारण सप्लायर्स हे जे सेल करत आलेत आलेत आलेत. आता इथे इथे सगळे डिमांड बायर कमी होते, पण इथे पुन्हा बायरचा नंबर वाढला 93च्या प्राइसला. कारण ऑलरेडी ज्यांनी हे 96 ला वगैरे बाय केलं होतं ते लॉस मध्ये असतील. अजून बरेच XYZ रिझन असतील, रिझन वी कॅनॉट टेल कोणाच्या मनात काय चाललंय, राईट. इथे 93 ला अगोदरचा काही सपोर्ट असेल, व्हॉट एव्हर काही असेल, तर पुन्हा याने रिटर्न मध्ये वर गेला आणि टाइम फ्रेम संपली त्यावेळेस हा इथे क्लोज होता. म्हणजे टाइम फ्रेम संपत असताना अगोदर कॅन्डल ही पूर्णपणे एवढी रेड झाली होती, एवढी मोठी रेड झाली होती आणि ही वरच्या बाजूने वीक होती. म्हणजे एक स्ट्रॉंग सेलिंगची कॅन्डल होती, म्हणजे ऑफकोर्स पूर्ण रेड पेक्षा तर कमीच स्ट्रॉंग होती. पण आपल्याला काय कळलं की नंतर परत नाही, ते एट द एंड ऑफ द कॅन्डल बाईंग आलेलं आहे आणि याने इथं क्लोज केलंय. म्हणजे एक लोअर वीक पण आहे याला, सफिशियंट अशी बॉडीच्या आकाराची वगैरे लोअर वीक त्याला आहे तेवढ्या आकाराची. इथे मी तुम्हाला लोअर दॅन एक्स बोललं, म्हणजे ते सेम इक्वल टू एक्स असेल तरी पण त्याला आपण हॅमर कन्सिडर करतो. आता हे थोडंसं मोठं झालंय, याला 94 असा नंबर द्यायला पाहिजे होता मी. हा, तर या केसमध्ये काय होऊ शकतं पुढे, हे जे बायर्स आलेत ते बाईंग कंटिन्यू करू शकतात आणि सेलरची समजा पॉवर वीक पडली तर पुढची कॅन्डल इथे ग्रीन अशी येऊ शकते. ग्रीन कॅन्डल आली, त्याला पण थोडीशी वीक आहे, या बाजूला वीक आहे आणि ही ग्रीन कॅन्डल आहे. त्याला तुम्ही समजू शकता की हा जो ट्रेंड आहे त्याला आता ब्रेक बसू शकतो किंवा बसला आहे, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे, पण मोस्टली इनव्हर्स हॅमर ज्यावेळेस येते तर इनव्हर्स हॅमर ही सेलर स्ट्रॉंग आहे याची सिम्बॉल असतो. तर लिहा त्याच्या आतमध्ये
आता इन्व्हर्स हॅमर मध्ये जर या इन्व्हर्स हॅमर मध्ये जर ग्रीन आला तर तुम्हाला त्याच्या मागचं स्टोरी बघायची. आता समजा इथे ग्रीन आला, तुम्हाला इथे एक बनवून दाखवतो, त्याचा एक वेगळी स्टोरी असणार. कलर आणि विक बरेच काही सांगतात, आणि ती कॅन्डल तुम्ही लाईव्ह बघत असाल की कशी होती आणि कशी झाली तर त्याच्यावरून अजून समजतं. किंवा 15 मिनिटची कॅन्डल आहे तर तुम्ही 2 मिनिटच्या कॅन्डलमध्ये बघा नक्की काय झालं त्या टाइम फ्रेम मध्ये. आता हा असा हॅमर आहे आणि हा ग्रीन कलरचा आहे. ग्रीन कलर म्हणजे काय, ही ओपन प्राइस आहे, 96 ओपन प्राइस आहे त्या टाइम फ्रेम मध्ये, 98 क्लोजिंग प्राइस आहे, 105 ला जाऊन आली आहे आणि सपोज 94 पर्यंत खाली गेली होती. ठीक आहे. आता ह्याचं कसं झालं बघा, की ही प्राइस इथपर्यंत गेली होती, 96 ला ओपन होऊन 105 पर्यंत गेली होती. अगेन 105 वरून सेलिंग आली आहे. 105 ची सेलिंग जी आहे त्या सेलिंगने ह्याला 94 पर्यंत घेतलं होतं, सेम लाईक दिस कॅन्डल. पण इथे जी बाईंग क्रिएट झाली, इथे जी बाईंग क्रिएट झाली त्या बाईंगने याला ओपनच्या पण वर नेलं. इथे ओपनच्या वर नेलं का नाही, ओपनच्या खाली ठेवलंय त्यामुळे रेड कॅन्डल झाली. इथे ओपनच्या पण वर नेलं आणि ओपनच्या वर जाऊन क्लोज दिला. म्हणजे इथे बायर्स हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग निघले. ऍट द एंड ऑफ द बॅटल बायर स्ट्रॉंग निघले ओपन पासून मे पर्यंत. मग ही कॅन्डल ही चांगला बाईंग साठी सिग्नल होऊ शकते. ग्रीन कलर आहे आणि अशी कॅन्डल असेल, इन्व्हर्स हॅमर या टाईपची असेल, ज्याला लोअर विक आहे आणि ग्रीन बॉडी आहे, तर ती बाईंग साठी आपण समजू शकतो जर लोअर ट्रेंडला आली तर. आणि समजा अप ट्रेंडला अशी इन्व्हर्स हॅमर आली रेड कलरची, तर ती आपण काय समजू शकतो, सेलिंग साठी आलेली आहे. तर लिहा रेड इज गुड. आता इथे पण तुम्ही काय लिहायचंय, दिस शुड बी ऍटलिस्ट 2x. 2xच असलं पाहिजे असं नाही, मी ऍटलिस्ट 2x बोलतोय. आणि ही बॉडी जी आहे ती x आहे आणि हे x किंवा लेस दॅन x, हे जे आहे ते x. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये चांगलं करा याला. दिस अपर विक शुड बी ऍटलिस्ट 2x, मोर दॅन 2x पण असू शकते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे याला जी लोअर विक आहे ती ऑफकोर्स छोटीच असली पाहिजे. खूप मोठी जर लोअर विक आले तर त्याला आपण हॅमर नाही बोलू शकत. कारण हॅमर तुम्ही बघितले असेल, हातोडी कशी असते, त्याला इथं जे हेड असतं ते एकदम छोटंसं असतं ज्या दांड्याच्या कम्पॅरिझन मध्ये, राईट. म्हणून ह्याला हॅमर म्हणतात. तर ते खूप अशी कोणती हातोडी बघितली का तुम्ही की त्याला इकडे पण दांडा आहे आणि या बाजूला पण दांडा आहे मोठा, असं नसतं. जास्तीत जास्त जर मोठी असेल, बॉडी मोठी असेल, मोठी हातोडी असते, त्याला थोडंसं हे खालचं लाकूड जे आहे त्याच्या डोक्याच्या वरचं ते थोडंसं मोठं असतं, ते निघू नये म्हणून, त्याचं वेट जास्त असतं म्हणून. तशीच ही कॅन्डल सुद्धा असते. ठीक आहे. मग तुम्ही लक्षात ठेवा, इन्व्हर्स हॅमर मध्ये लोअर विक नसेल तर गुड, नो लोअर विक इज गुड, किंवा ऍब्सेन्स ऑफ लोअर विक इज गुड. अगेन कलर नॉट इम्पॉर्टंट, तुम्हाला हे समजून घ्यायचं की ती कुठे आली आहे आणि कन्फर्मेशन त्याच्यानंतरची कोणती कॅन्डल येते. पण ट्रेंड चेंज करणारी कॅन्डल आहे ही सुद्धा. जो प्रिव्हियस ट्रेंड होता तो चेंज होऊ शकतो अशी सांगणारी कॅन्डल आहे. डाऊन ट्रेंडच आहे आणि ही कॅन्डल आली, डाऊन ट्रेंडच आहे आणि ही कॅन्डल आली, तर काय होणार आहे की तुम्ही समजू शकता की अरे आता रेड कॅन्डलची बॉडी कमी व्हायला लागली आहे, जी डाऊन ट्रेंडला थोडा ब्रेक बसायला लागलाय, स्पीड ब्रेकर आलाय त्यांचा. ठीक आहे. तर ही झाली इन्व्हर्स हॅमर. आता आपण ह्या दोघांना बघूया, लाईव्ह मार्केटमध्ये शोधण्याचा प्रयत्न करू. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. आता आपल्याला हे रिअल मध्ये बघायचे, हे कॅन्डल, डोजी आणि हॅमर. थेरॉटिकली आपण इथे थांबूया, सेव्ह करतो. ओके, निफ्टी 50चा चार्ट समोर ओपन आहे. आता निफ्टी 50 ही एक इंडेक्स आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच कंपन्या असतात, तर त्याच्यामुळे हे सगळे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न एकदम स्ट्रिक्टली फॉलो होतीलच वगैरे असं नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम ते झालेली दिसतात. तर आपण फक्त आता हे बघूया की आपल्याला कुठे काय दिसलाय पॅटर्न. इथे बघाल तुम्हाला एक डोजी दिसतोय. ही कोणती डोजी आहे? चॅटमध्ये सांगा, कोण कोण जागाही समजेल किंवा स्क्रीन समोर आहे ते पण समजेल. ही एक मिनिट मी हायलाइट करतो, तुम्हाला दिसलं नसेल तर. ही जी डोजी आहे ही कोणती डोजी आहे?
ड्रॅगन फ्लाय राईट. ओके ओके, आहेत सगळे जागेवरती. ड्रॅगन फ्लाय डोजी. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ड्रॅगन फ्लाय डोजी कुठे आली तर जास्त इम्पॉर्टन्स आपण त्याला देऊ शकतो. आता टाईप करा, ड्रॅगन फ्लाय डोजी कोणत्या ट्रेंड मध्ये आली तर त्याला आपण इम्पॉर्टन्स देत होतो. ड्रॅगन फ्लाय डोजी कोणत्या ट्रेंड नंतर ना आली तर आपण त्याला ट्रेंड चेंज म्हणून समजत होतो. बोला. ट्रेंड सांगितलं होतं ना मी, ड्रॅगन फ्लाय डोजी कुठे आली तर. येस, प्रत्येकाने मेसेज टाईप करा. जागेत का नाही कळेल, जागेवर आहात का नाही. राहुल, अप ट्रेंड नव्हतं बोललो मी, डाऊन ट्रेंड नंतर ना आली तर. डायग्राम बघ मागे जाऊन. ओके, आता ही तर ऑलरेडी अप ट्रेंड आहे, ऑलरेडी अप ट्रेंड आहे. हा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड कसे ओळखायचे. एक डाऊ जॉन्स नावाचा एक ह्याच्यावरती रिसर्च करणारा व्यक्ती होता. तुम्ही ह्याच्यातला शेअर मार्केट मधला किंवा ट्रेड मधला सायंटिस्ट त्याला बोलू शकता. तर त्यांनी ह्याच्यासाठी एक म्हणजे एक फॉर्म्युला बनवला आहे, किंवा एक समजून घेण्यासाठी की अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड म्हणजे काय. खूप सोपं आहे की जेव्हा हा तुम्हाला ट्रेंड दिसतो, आता ही वीकली कॅन्डल आहे त्यामुळे खूप शार्प आहे. डेली मध्ये जाऊया आपण. एका एका दिवसाची एक ही कॅन्डल आहे बरं का, निफ्टी मधली, निफ्टी 50 मधली. तर ही एक कॅन्डल जरी तुम्हाला ओळखता आली तरी तुम्ही लाखाचे 2 लाख करू शकता एका दिवसामध्ये. ती कशी निघणार आहे, आज कॅन्डल कशी होणार आहे, त्यामुळे ही खूप गोष्ट महत्वाची आहे. आता तुम्हाला ती गोष्ट सांगतो की अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड कसं ओळखायचं. तर सगळ्यात सोपी मेथड आहे की जे अपवाले पॉईंट आहेत, हायर हाय म्हणतात त्याला, म्हणजे हाय पॉईंट्स. हायर हाय कधी म्हणतात, ज्यावेळेस मागच्या हायपेक्षा पुढचा हाय मोठा असेल. आता बघाल इथे की हा जो हाय आहे या ट्रेंडचा, त्याच्यापेक्षा हा हाय खाली आहे, त्याच्यापेक्षा हा हाय खाली आहे. पुन्हा लो मध्ये पण बघायचं की हा लो आहे, आता ह्या लो पेक्षा हा लो जरी वर गेला, हा अप ट्रेंड होता, हा लो वर आहे, पण त्याच्यानंतर ना हा लो खाली आहे. अगेन हा पण लो खाली आहे, हा पण लो त्याच्या खाली आहे, हा लो पण त्याच्या खाली आहे. म्हणजे लो जे आहेत ते लोवर लो होत जात असतील, आणि हाय पण आहेत ते पण लोवर होत असतील. म्हणजे हा हाय आहे, त्याच्यापेक्षा हा कमी आहे, त्याच्यापेक्षा हा कमी आहे. ठीक आहे, म्हणजे हाय जे आहे ते कमी होत चाललेत, लो जे आहे ते पण कमी होत चाललेत. म्हणजे हा आहे डाऊन ट्रेंड. हा कोणता आहे, डाऊन ट्रेंड. तर डाऊ जॉन्सने एक सिद्धांत मांडला होता की देर आर ऑलवेज 2 टाइप्स ऑफ ट्रेंड. म्हणजे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड तर आहेच, पण एक असतो प्रायमरी आणि एक असतो सेकंडरी. कधीच असं एकच ट्रेंड नसतो की अप म्हणजे अपच, मार्केट पूर्ण तो दिवसभर वरच जात राहणार. तसं असतं तर ट्रेडिंग किती सोपं झालं असतं की आज प्राइस फक्त वरच जाणार किंवा आज प्राइस फक्त खालीच येणार. तर तसं ट्रेडिंग नसतं. कधी तुम्ही बघाल शेअर मार्केटमध्ये असं सरळ वर जात नाही. तर 2 टाईपचे ट्रेंड असतात, एक म्हणजे प्रायमरी आणि दुसरा म्हणजे सेकंडरी. तर जो प्रायमरी वाला कसा ओळखायचा असतो, तर ह्याच्यानुसार हे तुम्ही लाईन काढायचे, पॉईंट्स काढायचे. आता डेली टाइम फ्रेम मध्ये, डेली टाइम फ्रेम मध्ये हे ड्युरेशन कोणतं आहे, आफ्टर कोविड. हे कोविडचा फॉल आहे का, एक मिनिट इफ आय एम नॉट रॉंग, मार्च टाइम फ्रेम बघू द्या मला. नाही, बरोबर नाही, हे आता 20 जानेवारी 21 आहे. नाही नाही, 1 मिनिट, वीक मध्ये दिसेल तो आपल्याला कोविडचा फॉल. राईट, फेब 20 इथे दिसतोय हा कोविडवाला फॉल. राईट, हा. आता आपण जे बघतोय गोल काढले ते ती ही फ्रेम आहे. इथे आपण दिसतं ते कोविडमध्ये मार्केट पडलं होतं, मग नंतर नवर गेलं. तो जो रेफरन्स होता बघा, मी तुम्हाला बोललो बघाशी की सपोर्ट झोन फॉलो केले जातात, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इथे मगाशी आपण जे बोललो ते आपल्याला इथे दिसतंय की एक जो पॉईंट आला होता निफ्टीच्या हिस्ट्रीमध्ये 13 म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये, इथून निफ्टी पडून पुन्हा इथून उठला होता. आणि कोविडमध्ये पण जो पडला तो इथूनच उठला या पॉईंटवरनं. असं मध्ये पण सपोर्ट होते, पण एक यातला कोणता तरी एक सपोर्ट होणार. प्रत्येक सपोर्ट फॉलोच होईल असं नाही, ब्रेक पण होतात. पण इथे बघा, याला हा खूप मोठा सपोर्ट होता आणि हा इथूनच रिटर्न मध्ये जायला सुरुवात झाली. आता इथे आपल्याला काय दिसतंय डेलीमध्ये, की हे जे हाय आहेत ते कमी कमी होत चाललेत. म्हणजे यांची जर अशी लाईन जोडली आपण, तर ती काय होते, डाऊन लाईन तयार होते. म्हणजे प्रायमरी ट्रेंड जो आहे तो डाऊन आहे. आता इथे तुम्हाला मध्ये मध्ये ग्रीन कॅन्डल पण दिसतात. सेकंडरी ट्रेंड आहे तो अप ट्रेंड आहे. मग देर आर ऑलवेज 2 टाइप्स ऑफ ट्रेंड, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी कसा ओळखायचा, लाईन काढायचे, हायला जोडायचं, लोला जोडायचं, ती लाईन वर जाते का खाली जाते ते बघायचं, आणि ते म्हणजे ट्रेंड असतो. आणि साईडवेज एक पण ट्रेंड असतो, म्हणजे अप ट्रेंड पण नाही, डाऊन ट्रेंड पण नाही, इनडिसिसिव्ह मोड, साईडवेज म्हणतात त्याला, किंवा रेंज बाउंडेड म्हणतात. की त्याच्यामध्ये मार्केट कुठेच जात नसतं, एक हाय पॉईंटला जातं, एक लो पॉईंटला जातं. हे बघा तुम्हाला आता निफ्टी डेली मध्ये, विकली मध्ये पण बघाल तुम्ही की काही आठवडे झालं
निफ्टी साइडवेज आहे ह्या रेंजमध्ये, वर जातो पुन्हा खाली येतो, वर जातो पुन्हा खाली येतो. म्हणजे हा कोणता ट्रेंड आहे का? वीकली मध्ये बघायला गेलं तर हा अप ट्रेंड पण नाहीये, डाऊन ट्रेंड पण नाहीये, इनडिसिसिव्ह मोड आहे. ह्याच्या जेव्हा बाहेर निघेल एखादा वीकची कॅन्डल ही वर क्लोज देईल किंवा एखादी रेड कॅन्डल खाली क्लोज देईल, तर तेव्हा आपण समजू शकतो की ट्रेंड चेंज झालाय निफ्टीचा. म्हणजे आता साइडवेज मध्ये मागचा ट्रेंड कोणता होता? अप ट्रेंड होता. पुढचा अप असेल डाऊन असेल नो वन नोज. कशी स्ट्रेंथ असेल, आता हा असा केला या अँगलनी, हा असा असेल की असं असेल, नो वन नोज. कोणालाच हे माहित नसतं, 100% शुअर कोणीच सांगू शकत नाही. मग हे ओळखायचं कसं की पुढची जी येणारी कॅन्डल आहे ती क्लोज कुठे देते, रेंजच्या बाहेर ती ग्रीन कॅन्डल, याच्या बाहेर रेड कॅन्डल असेल आणि ओपन वर असेल आणि क्लोज खाली, त्याला अर्थ आहे का काही? नाही. क्लोज याच्या बाहेर पाहिजे किंवा याच्या खाली पाहिजे किंवा याच्यावर पाहिजे, तर त्याला महत्व आहे. इथे बघा या कॅन्डलचा प्रयत्न झालाय, ही ग्रीन आहे पण बरोबर, हिचा क्लोज कुठे आला? इथे. ही रेड आहे, याचा क्लोज कुठे आला? इथे. ही कॅन्डल याच्या बाहेर गेली होती पण ही वीक आहे, पुन्हा वर आली, म्हणजे इथे सपोर्ट स्ट्रॉंग आहे आणि इथे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, राईट. आणि आता तुम्ही बघाल की आता जी प्राइस आहे निफ्टीची इथेच जवळपास कुठेतरी आहे, ती रिटर्न जाईल की वर जाईल याच्यावरती पुढचा निफ्टीचा प्रवास ठरलेला आहे. बर, मग तुम्ही ही गोष्ट लिहून ठेवा फक्त की डाऊ जोन्स थेरी, फक्त एवढंच लिहा 5 मिनिट, नंतर आपण बंद करू. डाऊ जोन्स थेरी, ऍज पर डाऊ जोन्स थेरी, ऍज पर डाऊ जोन्स थेरी, डोजी वगैरे तर आहेच पण आपल्याला ते ओळखत असताना ट्रेंड पण समजून घेतले पाहिजेत म्हणून मध्येच सांगतोय हे. ऍज पर डाऊ जोन्स थेरी देर आर 2 टाइप्स ऑफ ट्रेंड, प्रायमरी, सेकंडरी. प्रायमरी अँड सेकंडरी. ऑफकोर्स तुम्हाला प्रायमरी वाला ओळखायचा आहे, जो उरला तो सेकंडरी असतो. कनेक्ट हाय पॉइंट्स अँड लो पॉइंट्स, connect high points and low points to identify primary trend in that particular time frame. त्या टाइम फ्रेम मध्ये तो ट्रेंड असतो बरं का. आता वीकली मध्ये जर एखादा ट्रेंड दिसतोय तर हे गरजेचं नाही की 15 मिनिट मध्ये सुद्धा प्रायमरी ट्रेंड तोच असेल. आता मी 15 मिनिट मध्ये गेलो बघा, मला तिकडे वीकली मध्ये साईडवेज होता पण 15 मिनिट मध्ये काय दिसतंय? अप ट्रेंड आहे. का अप ट्रेंड बोलतोय मी ह्याला? 15 मिनिट मध्ये अप ट्रेंड का बोलतोय? हा कोणता होता? डाऊन ट्रेंड होता. पण हे जे लोवर आहेत, आता हा लो इथे वर गेला, हा लो याच्यापेक्षा इथे वर गेला, हाय पण बघा इथे वर, इथे वर, इथे वर, हे त्याच्यावर, राईट. म्हणून मी ह्याला अप ट्रेंड बोलतो. उद्या समजा हाय यांनी ह्याच्या खाली मारला, हाय, आपण हाय आणि लो कसे ओळखतो? जे टर्न स्विंग असतात मार्केटचे, वरच्या बाजूचा जो स्विंग आहे त्याला हाय बोलतो, खालच्या बाजूचा स्विंग आहे त्याला लो बोलतो. तर इथे बघाल तुम्ही, हा लो आहे, हा एक हाय आहे, लो. आता इथून स्विंग कुठे मारला? इथून मारला. हा हाय आहे, लो. आता इथे टर्न कुठे झालंय? इथे टर्न झालंय का? नाही झालं, इथे टर्न झालंय, हाय. आता इथून पुन्हा टर्न कुठे झालंय? ऍक्च्युली हे इथंच टर्न झाले लगेच आणि इथे, म्हणजे आता सध्या पुन्हा लो वरच आहे, हाय थोडा खाली आलाय. आता उद्याचा हाय याच्या वर जातोय का पुन्हा ह्याच्या खाली येतोय, त्याच्यावर उद्याचा ट्रेंड ठरलेला असेल. 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये सांगतोय मी. टाइम फ्रेम नुसार ट्रेंड असतो, प्रत्येक टाइम फ्रेमचा इंडिव्हिज्युअल एक प्रायमरी ट्रेंड असतो. तर तुम्ही त्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करत आहात तर त्याचा प्रायमरी ट्रेंडच्या अगेन्स्ट कधीच जायचं नाही. तुम्ही स्कॅल्पिंग करताय आणि 5 मिनिट मध्ये एखादा ट्रेंड आहे किंवा 15 मिनिट मध्ये एखादा प्रायमरी मध्ये ट्रेंड आहे, तर त्याच्या अगेन्स्ट अजिबात जायचं नाही. प्रायमरी ट्रेंडच्या अगेन्स्ट तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तुम्ही शेअर्स होल्ड करताय आणि निफ्टीमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे सपोज डेलीमध्ये, तर तुम्ही मूर्खपणा करताय. प्रायमरी ट्रेंडच्या अगेन्स्ट अजिबात जायचं नाही. आणि प्रायमरी ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड, प्रायमरी ट्रेंड आणि सेकंडरी ट्रेंड हे चेंज कसे होतात, तर त्याच्यासाठी फिबोनाचीचा फॉर्म्युला आहे, तो आपण पुढे बघणारच आहोत. पण हे समजून घेणं गरजेचं होतं कॅन्डल समजत असताना, म्हणून ही गोष्ट मी अचानक मध्ये सांगितली. इथे बघाल तुम्ही, मी डोजीला हायलाइट केलं होतं वीकली मधली, बरोबर. इथे एक वीकली मधली डोजी होती, पण ऑलरेडी ती अप ट्रेंड मध्ये झाली होती, सो त्याचा काही फरक नाही पडला. पण ही बघा, जर ती ही डोजी फॉर्म नसती झाली तर एक भली मोठी रेड कॅन्डल झाली असती आणि ट्रेंड इथून चेंज झाला असता, पण तो तसा नाही झाला. पुन्हा वी कॅन कॉल इट अ हॅमर. हे बघाल तुम्ही, हॅमर, येस वी कॅन कॉल इट हॅमर. ही दिसती हॅमर, पहिली वाली कॅन्डल बरं का. सेकंडला आय विल नॉट कॉल हॅमर. ही हॅमर दिसतीये, सांगा कोणती हॅमर आहे चॅट मध्ये. ही जी रेड वाली हॅमर आहे ती कोणती आहे? बोला, कोणती हॅमर आहे? नॉर्मल आहे की इनवर्स आहे? इनवर्स आहे ना, बरोबर. इनवर्स हॅमर काय करते?
हेच सांगितलं होतं ना मी तुम्हाला मगाशी, अप ट्रेंडला जर इन्व्हर्स हॅमर आली तर काय होतं, हेच सांगितलं होतं. आणि बघा केवढी मोठी कॅन्डल आहे पुढे जाऊन. आणि कन्फर्मेशन काय होतं की त्याच्या पुढची कॅन्डल, आता हे आठवड्यामध्ये होतं, पूर्ण आठवड्याचा पेशन्स पाहिजे तुम्हाला. मी सांगितलं होतं हे की इन्व्हर्स हॅमर आणि जर रेड कलर असेल तर हे सेलिंगचं आहे. आता हे त्यावेळेस 11 जानेवारी 2021 ज्यांनी ही कॅन्डल बघितली असेल तर त्याचं काम काय, लगेच ट्रेडमध्ये उतरायचं का नाही, तर काय करायचं, पुढच्या वीकची कॅन्डल पूर्ण होऊन द्यायची, कन्फर्मेशन बघायचं. ही बघा याच्या क्लोज पेक्षा ह्याचा क्लोज खाली आहे, रेड कॅन्डलचा क्लोज खाली असतो आणि ग्रीन कॅन्डलचा क्लोज वर असतो, बस उरलेली साईड ओपन असते, थोडं लक्षात ठेवायचं. आता ही जी रेड कॅन्डल आहे, झूम करतो मी, पेशन्स जर ठेवला आणि रूल फॉलो केले तर मार्केट ओळखणं खूप सोपं असतं. इथे बघाल तुम्ही क्लिअर कट दिसतंय की ह्याच्यापेक्षा, म्हणजे हा आठवडा संपला होता ना तेव्हा हे क्लिअर झालं की पुढचा आठवडा समजा हे खूप मोठा अप नाही ओपन झाला तर पुढचा आठवडा याच्या खाली जर ओपन झालं या हॅमरच्या, पुढच्या आठवड्यामध्ये डाऊनफॉल होण्याची शक्यता आहे. आणि तो आला होता आणि बऱ्यापैकी मोठा आला होता, छोटा नाही होता हा डाऊनफॉल. बघा तुम्ही मागच्या आठवड्यांच्या कॅन्डल बघा, बऱ्यापैकी मोठा आला. आणि इथं जर तुम्ही बघाल तुम्हाला की ही आता ही ग्रीन कॅन्डल का आली आहे, तर हा बजेटचा वीक आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं टेक्निकल अनालिसिस हे तेव्हाच तुम्ही बरोबर पकडू शकता ज्या वेळेस फंडामेंटल आणि सेंटिमेंट वाली कोणती तिथे गोष्ट नाहीये. आता बजेट ही फंडामेंटलची गोष्ट आहे, तुम्ही टेक्निकल काय चाललंय ते बजेट नाही बघणार. बजेट समजा मार्केटसाठी चांगलं आहे ऑफकोर्स ते बघणार नाही मागच्या आठवड्यात. आणि ऑफकोर्स तिथे हे फॉलच्या मागे बजेट येणार आहे तर ते वाला पॅनिक मोड पण असू शकतो, बजेटसाठी ते मार्केट पडत होतं. तर इथे पण फंडामेंटल रिझन होतं जे टेक्निकलच्या बाजूने होतं, तर हे फंडामेंटल रिझन जे आहे ते टेक्निकलच्या अगेन्स्ट होतं. हे पण कॅन्डल टाईप आपल्याला बघायचे, त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात, त्याचे पण अर्थ आहेत बरेचसे, की ही कॅन्डल अशी आणि पुढची कॅन्डल अशी असेल. तर ते आपण सगळं बघणार आहोत. आजसाठी आपण इथेच थांबूया. थँक्यू. मला पर्सनलमध्ये नक्की कळवा की तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं, ते पर्सनलमध्ये कळवा जर तुम्हाला ग्रुपमध्ये किंवा टेलिग्राममध्ये बोलायला काय प्रॉब्लेम असेल तर. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय सर. गुड नाईट.